नमस्कार मित्रांनो, आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा 17वा भाग बघणार आहोत. मल्हार केबिन मध्ये बसून लॅपटॉपवर सीसीटीव्ही फुटेज बघत होता. फुटेज मध्ये मल्हार शीतललाच बघत होता. किती रडले ही, रडून रडून डोळे किती सुजवून घेतलेत, चेहरा पण किती सुकलाय. काय एवढा त्रास करून घेते स्वतःला. मल्हार मनातल्या मनात शीतलला बघून म्हणाला. तेवढ्यात रिसेप्शनवर काहीतरी गोंधळ सुरू झाला. शीतलचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. एक सुंदर मुलगी रिसेप्शनवर असणाऱ्या मुलग्याशी भांडत होती. गोंधळ ऐकून मल्हार केबिनच्या बाहेर आला. कसला गोंधळ चालला नितीन, मल्हार म्हणाला. अरे मल्हार, कसा आहेस तू आणि किती हँडसम दिसतोस तू, म्हणत ती सुंदर दिसणारी मुलगी मल्हारच्या गळ्यात पडली. मल्हारने तिच्याकडे पाहिलं. अगं आरती, तू इथे कशी आलीस? तूही खूप सुंदर दिसतेस. कधी आलीस पॅरिसवरून, म्हणत मल्हारने सुद्धा तिला मिठी मारली. चल आपण केबिन मध्ये बसून बोलू, म्हणत मल्हार आरतीच्या हाताला धरून शीतलच्या समोरून आरतीला घेऊन केबिन मध्ये गेला. पण त्याने शीतलकडे एकदा सुद्धा बघितलं नाही. इकडे शीतल मात्र रागाने तिळपापड झाली होती. कोण आहे ही मुलगी, डायरेक्ट गळ्यात पडली आहे तरी कोण, आणि ह्यांनी पण हात पकडलाय. जाऊ दे, मला काय करायचंय, म्हणत शीतल कामाला लागली. पण तिचं लक्ष कामात लागतंय कुठं. सारखं तिचं लक्ष मल्हारच्या केबिनकडे जात होतं. मल्हार आणि आरती मस्त एकमेकांना टाळ्या देत गप्पा मारत होते. मल्हार आणि आरती दोघे पण केबिनच्या बाहेर आले. आरतीने मल्हारला सगळ्यांच्या समोर घट्ट मिठी मारली. बाय मल्हार, आज नक्की डिनरला भेटू आपण, आरती म्हणाली. अगं पण एवढी काय घाई आहे, भेटूया आपण सावकाश, कॉल करतो मी तुला, मल्हार म्हणाला. ओके बाय मल्हार, म्हणत आरती तिथून निघून गेली. सगळेजण मल्हारकडे बघू लागले. तसं मल्हारने एक नजर सगळ्यांच्याकडे फिरवली. तशी सगळेजण आपापल्या कामाला लागले. मल्हार केसांमधून हात फिरवून आपल्या केबिन मध्ये निघून गेला. हे सगळं काही शीतलच्या डेस्क समोरच झालं. त्यामुळे शीतलचा पारा आणखीनच चढला. कालपर्यंत माझ्या मागे लागला होता आणि आज तिच्यासोबत डेटला जाणार आहे म्हणे, म्हणून शीतल चांगली रागाने लाल झाली. शीतल रागातच काहीतरी कारण काढून मल्हारच्या केबिन मध्ये गेली. तिला खरं तर जाब विचारायचा होता, पण काय म्हणून विचारणार. शीतलने दरवाजा नॉक केला. मी आत येऊ का सर? यस, कम इन, मल्हार म्हणाला. शीतल मल्हारच्या समोर जाऊन उभी राहिली, पण मल्हारने तिच्याकडे एकदाही बघितलं नाही. शीतलने मुद्दामून कसा खाकरला. बोला, काय काम आहे, मल्हार आपलं काम करत खाली बघून म्हणाला. शीतलने रागात टेबलवर फाईल आपटली. हे काय आहे मिस, मल्हारने तिचं नावही घेतलं नाही. शीतलला या गोष्टीचा खूप राग आला. या फाईलवर तुमची सही पाहिजे, शीतल रागातच मल्हारला म्हणाली. मल्हारने फाईलवर सही करून तिला दिली. तरीही शीतल तशीच उभी होती. बघून आणखी काही काम आहे का, मल्हार म्हणाला. शीतलने रागाने फाईल घेतली आणि निघून गेली. शीतल रागावलेली बघून मल्हारला खूप आनंद झाला. मल्हारने लगेच फोन लावला. यस, प्लॅन वर्क होतोय, थँक्स, म्हणून मल्हारने फोन ठेवला. इकडे शीतलचं मात्र कामात जरा सुद्धा लक्ष लागत नाही. काही वेळानंतर लंच ब्रेक झाला. सगळेजण लंच साठी गेले. सगळ्यांसोबत मल्हारही जेवायला गेला. पण त्याने आज टिफिनच आणला नव्हता आणि घरातूनही कोणी टिफिन पाठवला नव्हता. सगळ्यांनी आपल्या टिफिन मधून आग्रह करून त्याला जेवायला बसवलं. शीतलनेही आपला टिफिन पुढे केला, पण मल्हारने नको, भरपूर झालं, म्हणून तिचा टिफिन साईडला केला. तेव्हा पल्लवीने प्रेमाने तिचा टिफिन मल्हारकडे पुढे केला. सर, भाजी तरी खाऊन बघा ना, पल्लवी म्हणाली.
मल्हारनेही तिच्या टिफिन मधली भाजी घेतली. हे बघून शीतलला खूप राग आला आणि ती टिफिन बंद करून तिथून निघून गेली. शीतल असं जाताना बघून पल्लवीने मागून आवाज दिला, कुठे चाललीस? जेवून तरी घे. माझं झालं जेवून, रागाने शीतल म्हणाली आणि तिथून निघून गेली. शीतलचा असा राग बघून मल्हार आणि पल्लवी एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसू लागले. थोड्या वेळानंतर समीर तिच्या डेस्क जवळूनच चहा घेऊन जात होता. तिला वाटलं की मल्हारने तिच्यासाठी चहा पाठवला आहे. शीतलने चहा घेण्यासाठी हात पुढे केला, पण समीरने हात पाठीमागे केला. काय झालं समीर दादा? म्हणून शीतलने समीरला विचारलं. तेव्हा समीरने सांगितले की हा चहा मल्हार सरांसाठी घेऊन चाललो आहे. तुम्हाला चहा हवा आहे का? म्हणून समीरने शीतलला विचारलं. नाही, नको मला चहा, तुम्ही जा, म्हणत शीतलने रागाने मल्हारच्या केबिनकडे बघितलं. मल्हार केबिन मधून शीतललाच बघत होता. जय शीतलला केबिन मध्ये बोलवून घेतो. सर, तुम्ही बोलवलंत मला? शीतल म्हणाली. हो, बसा मिस शीतल. तुम्हाला एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि ते प्रेझेंटेशन तुम्हालाच प्रेझेंट करायचं आहे. बनवाल ना? जय शीतलला म्हणाला. पण सर मी, शीतल अडखळत म्हणाली. मिस शीतल, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून दाखवाल. परवा दिवशी प्रेझेंटेशन द्यायचं आहे. उद्याचा संपूर्ण दिवस तुम्हाला मिळणार आहे. स्वतःला प्रूव्ह करायची तयारी ठेवा. जय म्हणाला. हो सर, मी नक्की करेन. तुम्ही माझ्यावर इतका विश्वास टाकताय तर तुमचा विश्वास मी कधीच नाही तोडणार. मी नक्की करेन हे प्रेझेंटेशन. शीतल जयला म्हणाली. बरं ठीक आहे, तुम्हाला काम करण्यासाठी लॅपटॉपची गरज लागेल. आज तुम्ही लॅपटॉप घरी घेऊन जाऊ शकता. जय म्हणाला. थँक्यू सर. शीतल म्हणून बाहेर गेल्यावर मल्हार आतमध्ये आला. काय म्हणाली? हो म्हणाली का? मल्हार जयला म्हणाला. हो म्हणाली. जय म्हणाला. मला खात्री आहे ती नक्कीच हे प्रेझेंटेशन खूप चांगलं करेल. खूप हुशार आहे. मल्हार जयला म्हणाला. ती नक्कीच ते प्रेझेंटेशन खूप चांगलं करेल. अरे तेवढी ती हुशार आहेच. पण तुमचं काय चाललंय? तुझी प्रेमाची गाडी पुढे ढकलली की नाही अजून? सकाळी आरती आली होती, समजलं? जय मल्हारला म्हणाला. प्लॅननुसार सगळं काही अगदी व्यवस्थित चाललंय. मॅडम थोड्याशा डिस्टर्ब झालेत. मल्हार जयला म्हणाला. अरे मग शीतल डिस्टर्ब आहे तर काम कशी करेल? जय मल्हारला म्हणाला. अरे टेन्शन घेऊ नको. कामाच्या बाबतीत ती अगदी करेक्ट आहे. काम करताना ती स्वतःला सुद्धा मध्ये येऊ देत नाही. मग मला तरी कशाला येऊ देईल? तिला स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी मिळालेली आहे. ती अशीच नाही सोडणार. मग तीही नक्की करेल. मल्हार म्हणाला. शीतल आज स्वतःला प्रूव्ह करून दाखवण्याची संधी मिळाल्यामुळे खूप खुश होती, पण मल्हारच्या अशा वागण्यामुळे नाराज पण होती. ऑफिस सुटल्यानंतर शीतल आणि पल्लवी घरी जायला निघाल्या. शीतल पल्लवीशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण पल्लवी तिच्याशी मोजकच बोलते. अगं पल्लवी, बोल ना माझ्याशी, समजून घे ना मला. शीतल पल्लवीला म्हणाली. काय? मला समजून घे म्हणून सांगतेस? तू स्वतःलाच पहिला समजून घे. पल्लवी शीतलला म्हणाली. पल्लवी शीतलला तिच्या घरी ड्रॉप करून आपल्या घरी निघून गेली. रात्री झोपताना शीतल प्रोजेक्टचं काम करावं म्हणून लॅपटॉप उघडून काम करायला बसली, पण तिचं काही केल्या काम करायला लक्षच लागत नाही. राहून राहून तिच्या मनात मल्हारचा विचार येत होता. मल्हार आणि आरती खरंच डिनरला गेली असतील का? दोघे नक्की मित्रच असतील ना? काय बोलत असतील आता? जाऊ दे, मी का विचार करते त्यांचा? मी तर त्यांना नाही म्हणाले ना. मग मी का इतका त्यांचा विचार करते? पण मला का त्रास होतोय? मी नाही विचार करणार त्यांचा आता. स्वतःशीच बोलत शीतल झोपण्याचा प्रयत्न करते, पण काही केल्या शीतलला झोपच येत नाही. शीतलच्या मनात नुसता काहूर माजला होता. सगळ्या जुन्या आठवणी तिला आठवत होत्या. मल्हारचं तिला त्रास देणं, त्याचं काळजी घेणं, कुणाच्या तरी आडून तिला सुंदर दिसतेस बोलणं, त्याचं तिला चिडवणं, सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर अशा तरंगत होत्या. तिच्या चेहऱ्यावर आनंद उजळून आला होता.
डोळ्यात पाणी आणि काळजात मात्र धडधड होती. मल्हारच्या विचारात केव्हा पहाट झाली शीतलला कळालंच नाही. दुसऱ्या दिवशी शीतल लवकरच ऑफिसला आली होती, कारण तिला प्रेझेंटेशनचं काम करायचं होतं म्हणून. शीतलचं संपूर्ण लक्ष आपल्या कामावर होतं. थोड्या वेळातच मल्हार ऑफिसमध्ये आला. तेव्हा सगळ्या मुली एकदम उभ्या राहिल्या आणि सगळ्यांची कुजबूज चालू झाली. कसला एवढा गोंधळ चालू आहे म्हणून शीतलने मान वरती करून पाहिलं तर मल्हार ऑफिसमध्ये आला होता. पण आज त्याचा लुक काहीतरी वेगळाच होता. आज मल्हार खूपच हँडसम दिसत होता. शीतल नकळत मल्हारला बघताच उभी राहिली. मल्हारने तिच्याकडे एकदा सुद्धा पाहिलं नाही आणि तिच्या समोरूनच तो आपल्या केबिन मध्ये निघून गेला. या गोष्टीचं शीतलला खूप वाईट वाटलं, पण तिला प्रेझेंटेशन करायचं होतं, स्वतःला सिद्ध करून दाखवायचं होतं. म्हणून तिने मल्हारचे विचार बाजूला ठेवून आपल्या कामात लक्ष ठेवलं आणि प्रेझेंटेशनवर काम करू लागली. बराच वेळ शीतल प्रेझेंटेशनवर काम करते. काम पूर्ण झाल्यानंतर शीतल ती फाईल घेऊन जयच्या केबिन मध्ये गेली. शीतल केलेलं काम जयला दाखवतच होती. तेवढ्यात मल्हार तिथे आला. जय, तू बोलवलंस मला? मल्हार म्हणाला. अरे हो. ते जरा बोलता बोलता जयचं लक्ष मल्हारकडे गेलं. अरे मल्हार, आज किती हँडसम दिसतोस रे. अरे आईचा फोन आला होता. तू आणि आरती दोघे पण एकमेकांसोबत एकत्र वेळ घालवा आणि तुमचा काय आहे तो निर्णय कळवा म्हणून बोलत होती. जय म्हणाला. हो, आजही आम्ही बाहेर जाणार आहोत. उद्यापर्यंत आम्ही आमचा काय तो निर्णय सांगतो. सांग आईला, मल्हार म्हणाला. मल्हार, अरे आम्ही खूप खुश आहोत. तू लग्नाचा शेवटी निर्णय घेतलास म्हणून. आई आणि सीमा तर खूप खुश आहेत. जय मल्हारला म्हणाला. हे सगळं बोलणं शीतलच्या समोरच चालू होतं. मल्हारच्या लग्नाचा विषय ऐकून शीतल एकदम शॉकच झाली. तिच्या डोळ्यात एकदम पाणी भरलं. कसं तरी तिने डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न केला. सर, मी आलेच लगेच म्हणत शीतल तिथून निघून बाहेर आली. मल्हारचं लग्न होतंय हे ऐकून आता तरी शीतल मल्हारचं प्रेम एक्सेप्ट करते की नाही हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन व्हॉइस चॅनलवरच्या लव्ह स्टोरी. भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.